वर्ध्यात शिवसेनेने नोंदविला बदलापूर घटनेचा निषेध। शिवसेना महिला आघाडीच्या महिलांनी बांगड्यांचा ढीग हाती घेत दिल्या घोषणा। वर्ध्यात शिवसेना महिला आघाडीच्या वतीने गांधी चौकात बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध नोंदवण्यात आला आहे। शिवसेनेच्या महिलांनी बांगड्यांचा ढीग हातात घेत शासनाच्या विरोधात घोषणा दिल्या। बदलापूर येथे चिमुकल्यांवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेतील आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी करीत गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली। शासनाच्या विरोधात घोषणा देऊन निषेध नोंदविण्यात आला आहे। महिला आघाडीच्या वतीने यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। यावेळी महिला मोठ्या संख्येत सहभागी झाल्या। बदलापूर मध्ये जो घटना झाली, एक चिमुकलीवर जो अत्याचाराचा निंदनीय प्रकार हे महाराष्ट्र पुढे आला, या देशापुढे आला, हे अत्यंत निंदनीय आहे। आणि त्या घटनेला कुठेतरी घटना माहित पडल्यावरही पोलीस प्रशासन एफआयआर करत नाही। अजून गृह मंत्रालयाचा हे बोगस जो कारभार आहे कुठेतरी आता समोर आला आहे। याच्या निषेधार्थ आम्ही सगळं शिवसेना, युवा सेना आणि महिला आघाडीच्या वतीने आम्ही निषेध करत आहोत आणि देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ राजीनामा दिला पाहिजे। महाराष्ट्रात महिला सुरक्षित नाही आहे, मुली सुरक्षित नाही आहे आणि सरकार लाडकी बहीण योजना, हे बहीण योजना, ते बहीण योजना सुरू करत आहे। आमच्या मुलींचा आम्हाला सुरक्षेची गॅरंटी पाहिजे आणि हे सरकार जो सध्याचा महाराष्ट्राचा जो खोके सरकार आहे हे मुलींची आणि महिलांच्या सुरक्षेचा गॅरंटी देण्यासाठी अपयशी ठरला आहे। महाराष्ट्रात अनेक महिला अत्याचाराच्या घटना समोर येत आहे, म्हणून तत्काळ देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा दिला पाहिजे। बदलापूरमध्ये एका महिला पत्रकारासोबत तिथला एखादा मुख्यमंत्र्याचा एक चेला चपाटा आहे, तो म्हणते का बा तू बातम्या अशी करून राहिली का जसं तुझ्यावर बलात्कार झाला। आता यांची हैवानियत समोर आली आहे, म्हणून आज आम्ही निषेध केला आहे। महिलांनी बांगड्या फोडून देवेंद्र फडणवीसच्या निषेध केला आहे। हे फेल्युअर गृहमंत्री आहे, हे सिद्ध झालं आहे। जर तत्काळ यांनी राजीनामा दिला नाही तर आम्ही उद्या यांच्या घरासमोर जाऊन पूर्ण महिला आघाडी घेऊन बांगड्या फोडून आम्ही निषेध करणार आहोत। अजून देवेंद्र फडणवीसला राजीनामा दिला पाहिजे आणि ते चिमुकलीला न्याय भेटला पाहिजे, त्या नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हे आमची मागणी आहे आणि या सरकारचा आम्ही आज निषेध करतो। मधल्या झालेल्या चिमुकलीवर अत्याचार घोर अन्याय आहे, कारण ते इतके वारंवार अत्याचार होत आहे महिलांवर। महिला सुरक्षित नाही। यांनी जे आता योजना काढली आहे 1500 रुपये देऊन महिलांना दिशाभूल करत आहे, पण हे अत्याचार थांबत नाही आहे। वारंवार अत्याचार होत आहे। महिला सुरक्षित कुठे आहे? आम्हाला 1500 रुपये नको, पण आमच्या महिला आहे त्या सुरक्षित राहायला पाहिजे। याच्यापासून त्या मंत्र्यांनी, जे गृहमंत्री आहे त्यांनी आपला राजीनामा द्यावा, नाही तर आमच्या हातातल्या बांगड्या त्यांनी घालावं। जर त्यांच्याने न्याय देत नसेल तर, जर त्या नराधमाला फाशी होत नसेल तर आम्ही शांत बसू नये। शिवसेना महिला आघाडीच्या वतीने आम्ही याच्यापेक्षा कठोर आंदोलन करू।